लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्यांवर आता नजर असेल। सरकारी कर्मचारीच लाभार्थी असल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल। योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची छाननी आता सुरू होतीये आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल। अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आता मात्र जर का सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असतील तर शिस्तभंगाची कारवाई। नक्कीच लाघवी, आपण बघतोय की लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकांच्या आधी सुरू करण्यात आली होती। त्यावेळेला सरसकट अशा पद्धतीचा शब्द वापरून सगळ्याच महिलांनी त्याचा लाभ घेतलेला होता। ज्या महिला कमवत्या आहेत त्यांनी देखील त्याचा लाभ घेतलेला पाहायला मिळाला होता। मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेही त्या संदर्भात उल्लेख देखील केला गेला नाही आणि नंतर जशा निवडणुका संपल्या आणि राज्यावर आर्थिक संकट ओढावलं त्यावेळेला जर बघितलं तर केवायसी सारख्या अनेक लाडक्या बहिणीला कुठेतरी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या नियम लागू करण्यात आले बाल विकास खात्याकडनं आणि एकंदरीत जर आता बघितलं तर जवळपास त्यामध्ये 5000 सरकारी कर्मचारी आहेत, जवळपास 3000 शिक्षक आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, अशा विविध कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे आणि अशा सगळ्या कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। त्यांचा पगार वाढ जो आहे ती रोखण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडनं जे घेतलेले पैसे आहेत ते देखील वसूल करण्यात येणार आहेत असं सांगितलं जातंय। मात्र जवळपास 1 कोटीच्या वर महिलांनी आता केवायसी पूर्ण केलेली आहे। अद्यापही 1 कोटी महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाहीये। साधारण 65 वर्षावरील ज्या महिला आहेत ज्यांनी यामध्ये लाभ घेतलेला आहे त्या देखील केवायसी मुळे जवळपास दर महिन्याला 12000 महिला साधारणतः कमी होताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच जर बघितलं तर आता लाडक्या बहिणींच्या या सगळ्या जे काही त्यांनी केलेलं आहे किंवा जे कोणी चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना सगळ्यांना गळती लागलेली पाहायला मिळते आणि यामध्ये विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र याचा अधिकच फटका बसणार आहे। ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी याचा लाभ घेतलाय त्यांना या सगळ्याचा फटका बसताना पाहायला मिळणार आहे। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।